सर, आज एक यशस्वी आणि आदर्श ग्रंथपाल म्हणून तुमचे नाव आहे. लायब्ररी सायन्समध्येच करिअर करण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न विचाराबद्दल मी खरं तर धन्यवाद म्हणेन सुरुवातीलाच. निर्णय घेण्याचा जो प्रश्न आहे तो मुळातच वेगळा आहे. कारण निर्णय असा होतो की आपल्या हॅबिटवरती अवलंबून असतं किंवा आपल्या नेचरवरती अवलंबून असतं. हा इकडे येण्याचं जे आहे ते बाय चान्स नाही तर बाय चॉईस आहे, म्हणजे असं म्हणता येईल. कारण दुसऱ्यांना मदत करणे हे स्वभावात आहे. त्यामुळे लायब्ररी हे एकमेव असं ठिकाण आहे जिथे तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता आणि त्यांच्या प्रोग्रेशनमध्ये आपल्याला अचिव्हमेंट दिसतात. हा उद्देशानेच मला लायब्ररीमध्ये यावंसं वाटलं. कारण आय ऑलवेज हॅपी टू हेल्प अदर्स असं मी नेहमीच म्हणतो. कारण मला ते आवडतं. आणि लायब्ररीमधनं कसं असतं, तुमच्याकडे लोक येत असताना काहीतरी मदतीसाठी येतात. म्हणजे बुक्स जरी ते डिमांड करत असले तुमच्याकडे तर ते त्यांना ती एक प्रकारची मदत असते. किंवा आणखीन कुठली माहिती त्यांना हवी असेल किंवा आणखीन त्यांना काही वेगळ्या स्वरूपाचा डेटा हवा असेल तर त्यांना त्याची मदत करणं, त्या व्यक्तीची, त्या विद्यार्थ्याची, हे स्वभावात असल्यामुळे सरसकट सगळ्यांचीच मदत करायची. त्यामुळे मग मला वाटलं की लायब्ररी सायन्स ही फील्ड अशी आहे जिथे आपण कायमस्वरूपी इतरांची मदत करू शकतो. त्यामुळे मी लायब्ररी सायन्स फील्ड जॉईन केली असं मला पर्सनली वाटतंय. बाकीच्यांचं मला माहीत नाही, परंतु हे असं रिझन आहे त्याच्या पाठीमागचं. सर, NEP 2020मध्ये ग्रंथालय विभागाचा काय रोल असणार आहे? ओके, हा एक चांगला प्रश्न आहे. कारण आता सध्या NEP 2020 हा एक ज्वलंत मुद्दा आहे. आणि आता जस्ट आमच्याकडे सांगायला मला आवडेल, आम्ही ऑटोनॉमस कॉलेज आहोत आणि NEPचं इम्प्लिमेंटेशन आमच्याकडे लास्ट अकॅडमिक इयरला झालेलं आहे. आता ॲफिलेटेड कॉलेजेसचं ह्या वर्षाचं पहिलं वर्ष आहे, पण आम्ही आता दुसऱ्या वर्षात आहोत. म्हणजे एक स्टेप आम्ही ॲडव्हान्स आहोत असंही म्हणता येईल का. आणि ह्या एका वर्षभरामध्ये बऱ्याचशा NEPच्या माध्यमातून गोष्टी शिकता आल्या. आणि ह्याच्यात तुम्ही जसं म्हणालात की लायब्ररीचा रोल नेमका काय आहे, तर मला सांगायला आवडेल की NEPमुळे आता बरेचसा बदल झालेला आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडे 6 सब्जेक्टचं जे कॉम्बिनेशन होतं एका विद्यार्थ्याला, FY BA BCom BScच्या विद्यार्थ्यांना, ते 10 सब्जेक्टपर्यंत वाढलेलं आहे. OE म्हणा किंवा आणखीन इतर स्किल एन्हान्समेंट कोर्सेस म्हणा किंवा बाकीचे काही ऑप्शन जे असतात ते NEPने खूप दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. हे दिल्यानंतर त्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये सुद्धा बदल अपेक्षित आले. म्हणजे सिलेबस पॅटर्न चेंज झाला, तुमचा सिलेबस चेंज झाल्यामुळे पुस्तकं बदलली. पुस्तकं बदलल्यामुळे त्याच्यामधलं कॉम्बिनेशन बदललं. आणि OE जो आहे, ओपन इलेक्टिव्ह जो सब्जेक्ट ठेवलेला आहे NEPच्या अंडर, त्याच्यामध्ये असं होतं की मुलांनी कुठले विषय घ्यावेत हेच त्याला कळत नाही. पहिली गोष्ट, आमच्याकडे आता असं आहे की आर्ट्सचा विद्यार्थी कॉमर्समध्ये शिकतोय, कॉमर्सचा विद्यार्थी सायन्समध्ये शिकतोय. म्हणजे मिक्स झालेला आहे ग्रुप हा सगळा. आणि आम्हाला अडचणी अशा जाणवल्या की त्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचा, सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सला आल्यानंतर त्याला नोट्स ज्या आहेत त्या इंग्लिशमधूनच हव्यात, त्याला मराठीतून नको आहेत. मराठीचा विद्यार्थी जो सायन्सला गेला आहे तो सायन्सचे सब्जेक्ट शिकवताना तो फॅकल्टीला म्हणतोय की मला सायन्स मराठीतून हवं आहे, इंग्लिशमधून नको आहे. मग त्यांच्या ह्या अडचणी आल्यानंतर आमच्याकडे अशी एक सर्व्हिस आहे ज्याला आम्ही ट्रान्सलेशन सर्व्हिस म्हणतो. कीबो म्हणून आम्ही डिव्हाइस वापरतो, ज्या माध्यमातून आम्ही ती ट्रान्सलेशन सर्व्हिस दिली आणि मुलांच्या इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश अशा नोट्स त्यांना ट्रान्सलेट केल्या. त्यांना लागणारी पुस्तकं इंग्लिश टू मराठी, मराठी टू हिंदी अशी ट्रान्सलेट केली आणि आमच्या CKT लायब्ररीच्या वेबसाईटला ती अपलोड केलेली आहेत. म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक जर पाहिलं तर त्याच्या लँग्वेजेसचे व्हर्जन दिसतील तुम्हाला, हिंदी, मराठी, इंग्लिश. मग हे कॉम्बिनेशन आम्हाला त्या NEPमुळे करता आलं. NEP नव्हतं त्यावेळी आम्ही एकाच सब्जेक्टचे 3 लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन केलेलं नव्हते आणि NEPमुळे आम्हाला ते ट्रान्सलेशन करणं शक्य झालं. आणि हा महत्त्वाचा भाग आपल्या लायब्ररीने केला. म्हणजे बाहेरून तुम्ही ट्रान्सलेशन फॅसिलिटी घेणं आणि त्याला पे करणं हे फार खर्चिक असतं, पण लायब्ररीमध्येच अशी सुविधा उपलब्ध करून दिली तर ते विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि फॅकल्टीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्या लायब्ररीचाच खूप महत्त्वाचा रोल आहे असं मी अगदी ठामपणे बोलू शकतो. आज ICT स्किल्स डेव्हलप करण्यासाठी लायब्ररी सपोर्ट स्टाफला कसं प्रोत्साहन घ्यालं? ओके, आता मुळातच हा आवडीचा भाग आहे ICT स्किलचा. मला बरेच जण विचारतात तुम्ही कोर्स केला आहे का. म्हणजे नॉर्मल मी MSc केलं, कारण गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलं पोस्टसाठी आपल्या, ते मी केलेलं आहे. परंतु विशेष कॉम्प्युटर रिलेटेडचा कोर्स मी कुठलाही केलेला नाही आहे. त्यामुळे तो आवडीचा भाग आहे. म्हणजे शिकत असतानाच, म्हणजे मी बिलीप एमलिपला असताना जोशी बेडेकर कॉलेजमधून मी बिलीप एमलिप केलेलं आहे ठाण्याच्या. ते बिलीप झाल्यानंतरच मला तिथे जॉब करण्याची संधी मिळाली. मास्टर डिग्री करत असताना मी सायमल्टेनियसली जॉब पण करत होतो. आणि माझं रुटीन असं होतं की सकाळी 7:30ला लेक्चर असायचे ते 12:30पर्यंत. 12:30 नंतर मी फ्री व्हायचो आणि त्याच्यानंतर 3 ते रात्री 11 हे माझं ड्युटी टायमिंग असायचं तिथे. म्हणजे मी कॅम्पसमध्ये सकाळी 7:30 ते रात्री 11पर्यंत असणारा एकमेव प्राणी. पण ते करत असताना मला त्याचा बेनिफिट असं झाला की शिकत शिकत मला त्या जोशी बेडेकर कॉलेजच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रॅक्टिकली, म्हणजे हँड्स ऑन जे आपण म्हणतो ते शिकता आलं. मग तो आवडीचा भाग होता की बाबा कॉम्प्युटर वर्क कसा होतो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम कशी वर्क होते, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कशी करायची, त्याच्यानंतर लायब्ररी सॉफ्टवेअर कुठले आहेत, लायब्ररी सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं, हे शिकत गेलो. त्यामुळे डिस्पेसबद्दलचा इंटरेस्ट वाढला.
म्हणजे स्पेसिफिकली ओपन सोर्स सॉफ्टवेअर. का तर ओपन सोर्सला तुम्हाला कुठलेही लिमिटेशन्स येत नाहीत. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीली डाउनलोड करू शकता, फ्रीली इन्स्टॉल करू शकता आणि फ्रीली वापरू शकता. त्यामुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअर मला आवडायला लागले आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी आपण जसं म्हणतो ट्रायल आणि एरर बेसवरती त्यावेळेला करत गेलो. त्यामुळे डीस्पेस आणि कोहाचं एक्सपर्टीज मला आज म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करता येतं, कारण त्या आवडीमुळे ते झालं शक्य. हीच गोष्ट मी ते लायब्ररी अटेंडंट असताना केलेली आहे. हे पण मला तुम्हाला सांगायचं, त्यावेळी मी लायब्ररीयन नव्हतो, तिथे लायब्ररी अटेंडंट म्हणूनच होतो आणि लायब्ररी अटेंडंटसोबत ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. मग शेवटी तो इंटरेस्टचा पार्ट आहे. जर त्यांना इंटरेस्ट असेल तर फक्त तिथला जो लायब्ररीयन आहे त्याने थोडंसं कोऑपरेट करायचं, त्याने थोडासा सपोर्ट करायचा. त्याने जर त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्याला जर मोटिवेट केलं तर अटेंडंट लायब्ररीयन बनतो, हे तुमच्या समोरच आहे. त्यामुळे ICTचा यूज तुम्ही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लेवलला, अगदी पिऊनसुद्धा आमच्याकडे आज ऑपरेटिंग सिस्टीम चालवतात, लायब्ररी सॉफ्टवेअर चालवतात. हे शक्य होतं कारण लायब्ररीयन त्यांना सपोर्ट करतो, शिकण्याचं त्यांना प्रोत्साहित करतो आणि त्यामुळे मग तुम्हाला ICT शिकायला काहीच अडचण येत नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. स्टॉप.